नमस्कार मंडळी, मी सरिता. चला मग आजचा व्लॉग आपण चालू करूया. आता निघाली मी संडे मार्केटला. रिक्षामध्ये जात होते. रिक्षा काय आपल्या घरचीच होती हो. आपले भाऊजी आणि माझी बहीण, आई ते आम्ही सगळे मिळून संडे मार्केटला गेलो. संडे मार्केटला जाताना एवढी ट्रॅफिक होती सांगता नाही, कारण की आज सरदारभाई वल्लभभाई पटेलची जयंती आहे ना, म्हणून ट्रॅफिक होती. ते ट्रॅफिकमध्ये आम्ही संडे मार्केटला निघालो. मग रेली पुढे फार मोठी होती. मग आम्ही तर शॉर्टकटचा रस्ता होता, त्याच शॉर्टकटच्या रस्त्याने आम्ही गेलो. मग काहीतरी दुकान लागले होते, एवढे जास्त काही दुकान लागले नाही, कारण की रेलीमधूनच जाणार होती, मार्केटच्या मधूनच. म्हणून तिकडले दुकान सर्व बंद करायला सांगितले. मग मला काही जास्ती घ्यायचं नव्हतं, मला डाळ आणि लसूणच आणायचं होतं. मग त्याच्यासाठीच मी संडे मार्केटसाठी आली होती. मग तिकडं मी डाळ त्याने बघू शकता तुम्ही, डाळी कपडे सर्व इथे स्वस्त भेटतात, पण बऱ्यापैकी स्वस्त भेटतात, तेवढे बी स्वस्त भेटत नाही. मग आम्ही गेलो. मग तिथे मला बहिणीची मुलगी सांगते, मावशी मला हे घेऊन दे, ते घेऊन दे. काय करणार हो, लग्न आहे तिचं म्हणून सांगत होती, पण मी काय तिला घेऊन दिलं नाही. लग्नामध्ये भरपूर तिला शॉपिंग करायची आहे. मग कॅमेरामॅन तीच होती, मला म्हणून ती शूट करत होती सगळं काय मेकअपचं सामान, मी तिला घेऊन देत नव्हती म्हणून. मग गेलो आम्ही फळाच्या मार्केटमध्ये आणि भाजी मार्केटमध्ये, कारण की दोन्ही एकत्रच बसतात. मग तिथे आम्ही घेतलो, पण काय रेट सेमच होता. जे आमच्या इकडे रेट होता तोच रेट इथे पण होता. तर आम्ही मी भाज्या घेतली नाही, कारण कोण एवढं वजन उचलून इकडनं घरीपर्यंत घेऊन जायचं, त्याच्यासाठी आपण तर काहीच घेतलं नाही. मग त्याच्यानंतर होते गाजर. गाजर पण काय एवढे गोड नव्हते, म्हणून ते पण काही मी घेतलं नाही. मग तेवढ्यात आली माझी शाळा, लहानपणीची आठवण, म्हणजे ती शाळाच आहे बघा. मी थोडंसं शॉर्ट घेते त्या शाळाचा. सर्वात जास्ती मजा आपण इथंच केलेली आहे. मग आम्ही घरला जायला निघालो. घरला जाताना माझ्या कॅमेरामॅनला दिसली साडी. मग साडी दिसताना ती आईला हाक मारते, आई मला साडी घेऊन दे. मग म्हटलं आताच घेऊ नको, नंतर जाऊया आपण साड्या घ्यायला. ही बघा, ही आहे लग्नाची मुलगी, ही भरपूर शॉपिंग करते. मग अशा प्रकारे आम्हाला नकली सोनं दिसलं हो. असली सोनं तर आपण घेऊ शकत नाही, नकली सोन्याचं बघून आपण पोट भरायचं. मग त्याच्यानंतर मी तिच्या घरी आली. आलं कीच मला काम लावली, पीठ मळ मावशी, तू चपात्या कर, असं तसं, कारण की तिचा नवरा आला होता ना, तिच्या सासरघरचे माणसं आले होते, मग त्याच्यासाठीच आम्ही स्वयंपाक करायला लागलो होतं. ही माझी वहिनी आहे, ते कॅमेऱ्यासमोर येत नाही. मग हे बघा, पंक्तीला बसलेले आहेत माणसं, सर्व जेवत आहेत आणि आम्ही स्वयंपाक करून गरम गरम चपाती देत आहे. मग तेवढं झाल्यानंतर मी निघाली घरी. आपल्या घरी काही गेली नाही, मग ह्यांना 3-4 घ्यायची होती, त्या 3-4 घ्यायलाच आम्ही निघालो होतो. मग तिकडेच मी थोडा व्हिडिओ घेतला. मुलाला सांगते हे व्हिडिओमध्ये, पण तो काही नाटक करून थोडा येतो, नंतर तिथं जातो. मग हे बघा 3-4 घेतले ना, घेतले, त्याला बेल्ट लावत होते. मग अशा प्रकारे माझा इथेच व्लॉग संपला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.